देशातील सर्वांच्या मालमत्तेवर 10 नवीन नियम लागू झाले। केंद्र सरकारकडून मोठी बातमी समोर आलेली आहे। दुकान, शेतजमिनी, घर, जागा अशा सगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीवर सरकारने नवीन 10 नियम लागू केलेले आहेत। सरकारमार्फत लागू केलेले हे नियम समजून घेणं आणि ते पाळणं गरजेचं आहे। जर तुम्ही शेतकरी असाल, तुमच्याकडे शेतजमीन असेल तर तुमची शेतजमीन जप्त होऊ शकते जर तुम्ही यातला नियम पाळला नाही तर। जर तुमचं घर असेल, दुकान असेल, फ्लॅट असेल तर तोही जप्त होऊन जाईल जर यातला नियम जर पाळला नाही तर। 10 असे नियम की जे न पाळणाऱ्या नागरिकाची ही जी संपत्ती आहे ती सरकार जमा करून घेणार, सरकार संपत्ती तुमच्याकडून काढून घेणार। नियम न पाळणाऱ्या लोकांना संपत्तीवर कुठलाही अधिकार राहणार नाही। मग तुम्ही शेतकरी असाल, तुमची शेतजमीन असो किंवा घरासाठीचा प्लॉट असो, घर असो, काही असो, सगळं काही जप्त होणार। कारण की लागू झाले 10 नियम जे प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे। यातले 8 नियम हे सर्वसामान्याच्या फायद्यासाठी आहे, सर्वसामान्याच्या बाजूने आहे, ज्यामुळे सर्वसामान्याला याचा फायदा होणार आहे। पण यातला 10 नंबरचा जो नियम आहे तो अतिशय कडक आहे। कारण की यातला 10 नंबरचा नियम जर मोडला तर तुम्हाला तुमची कुठलीच प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार नाही, तुमचा अधिकार संपुष्टात येईल, तुमची प्रॉपर्टी जप्त होईल, जमीन लुगला जमा होईल। तुम्ही जर कोर्टात गेले तर कोर्ट देखील काहीच करू शकणार नाही। इतका कडक हा 10वा नियम आहे। त्यामुळे हे सगळे नियम समजून घेऊन लक्षपूर्वक काम करणं गरजेचं आहे, जे आता संपूर्ण राज्यामध्ये लागू झालेले आहेत। चला तर आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात कोणते ते 10 महत्त्वाचे नियम आहेत की जे देशातल्या सगळ्या प्रॉपर्टीवर, मालमत्तेवर लागू झालेले आहेत। त्यामुळे काय बदल होणार आहेत आणि 10वा तो कोणता कडक नियम आहे की ज्याच्यामुळे जो जर पाळला नाही तर तुमचं सगळी प्रॉपर्टी जप्त होऊ शकते। आता पहिला नियम अशा लोकांसाठी आहे की ज्यांनी कर्ज काढलेलं आहे, ज्यांनी जमिनीवर कर्ज काढलेलं आहे किंवा ज्यांनी घरावर कर्ज काढलेलं आहे किंवा ज्यांनी कुठल्या फ्लॅटवर कर्ज काढलेलं आहे, त्यांच्यासाठीचा पहिला नियम आहे। अर्थात हा नियम थोडासा फायदेशीर आहे। दुसरा, तिसरा, चौथा असे 8 नियम फायदेशीर आहेत। 9वा आणि 10वा नियम अतिशय कडक आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नियम ऐकल्याशिवाय बंद करू नका। पहिला नियम असा आहे की बरेचसे लोक काय करतात, जेव्हा पैशाची अडचण येते, पैशाची अडचण आल्यानंतर बँकेमधून कर्ज काढलं जातं। मग आता कर्ज काढत असताना त्यावेळेस त्यांना एखादी वस्तू तारण म्हणून ठेवावी लागत असते। उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती जर कर्ज फेडू शकली नाही तर त्याला तारण ठेवलेली वस्तू ही बँकेकडे जप्त होत असते। मग आता बरेचसे जण काय करतात, घरातली आपली शेतजमीन असेल, एखादं दुकान असेल किंवा घर असेल ते त्या ठिकाणी तारण ठेवतात आणि मग जर कर्ज फेडलंच नाही, वारंवार सांगून देखील, तर बँक काय करते, ती सगळी प्रॉपर्टी जप्त करून घेते आणि ती विकायला सुरुवात करते। विकत असताना ती लिलाव करत असते। मग आता पूर्वी हा जो लिलाव व्हायचा, प्रॉपर्टीचा जो लिलाव व्हायचा, तर तो लिलाव जो आहे तर तो ऑफलाईन पद्धतीनं, म्हणजे जिथे जमीन आहे तिथे एक त्या ठिकाणी पेपरमध्ये जाहिरात दिली जायची आणि त्या पद्धतीनं तो लिलाव व्हायचा। बऱ्याचशा लोकांना समजायचं नाही, पण आता बँकांनी किंवा सरकारने बँकनेट नावाचं एक पोर्टल, एक वेबसाईट चालू केली। या वेबसाईटवर त्या ठिकाणी आता घर, दुकान, प्लॉट, शेती किंवा काही जे विक्री करायचे आहे लिलावाच्या मार्फत, तर त्याची माहिती आता सगळ्याला मिळणार आहे। नवीन नवीन बातम्या, निलामीच्या बातम्या सगळ्या पोर्टलवर झळकणार आहेत। त्यामुळे सर्वसामान्याला आता कमी किमतीत प्रॉपर्टी विकत घेता येणार आहे। पण आता ही विकत घेणाऱ्यांसाठी फायद्याची गोष्ट आहे हा नियम। पण ज्यांना ज्यांची गुंतलेली जमीन आहे, गुंतलेली प्रॉपर्टी आहे, तर ती पूर्वी विकत नसायची, त्यामुळे ॲटलिस्ट त्यांना ती वापरता तरी यायची। पण आता तसं होणार नाही। आता ती लगेच वेबसाईटला दिसली की लगेच कोणतरी घेऊन टाकेल आणि तिथून ते घर किंवा ती प्रॉपर्टी खाली करावी लागेल। आता दुसरा जो नियम आहे तो खास शेतकऱ्यांसाठी आहे। आता तुम्ही जर शेतजमीन तुमच्याकडे असेल, तुम्ही शेती करत असाल, आता शेती करत असाल किंवा शेती असेल तर बऱ्याच वेळा 2 भाऊ असतात, 3 भाऊ असतात, तर वाटणीचा प्रश्न निर्माण होतो। आणि ज्यावेळेस वाटणी करायची असते तर त्या वाटणीमध्ये बऱ्याच वेळा वाद होत असतात किंवा बऱ्याच वेळा शेजारी शेतांमध्ये देखील मोठे वाद होत असतात। तर हे वाद टाळण्यासाठी एक महत्त्वाचा नियम किंवा एक महत्त्वाची योजना गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी लागू केलेली आहे। योजनेचं नाव आहे स्वामित्व योजना, प्रधानमंत्री स्वामित्व योजना। तर या योजनेअंतर्गत सरकार ड्रोन सर्वेच्या माध्यमातून गावातील लोकांच्या संपत्तीचं रेकॉर्ड तयार करत आहे। ही योजना सुरू झालेली आहे। 2026 पर्यंत 2 करोडपेक्षा जास्त भारतीयांच्या संपत्तीचं स्वामित्व कार्ड त्यांना मिळणार आहे। म्हणजे आता ड्रोनद्वारे सगळ्या शेतीचे सर्वे सुरू आहे आणि या सर्वेनुसार आता नोंदणी सुरू आहे आणि ही नोंदणी आणि 7/12 नोंदणी मॅच करून तुम्हाला एक कार्ड दिलं जाईल आणि त्या कार्डमध्ये समजेल की तुमच्या नावावर किती त्या ठिकाणी जमीन आहे, कुठे आहे, काय गट नंबरमध्ये आहे, सगळं तुम्हाला आता समजणार आहे। गावामध्ये प्रॉपर्टीसाठी विवाद आहे तर ते याच्यामुळे कमी होतील। लोक आपल्या संपत्तीवर हे कार्ड दाखवून कर्ज घेऊ शकतात। ग्रामीण भागामध्ये संपत्तीवरून होणारे भांडणं संपवण्यासाठी ही स्वामित्व योजना सुरू केली आहे। या योजनेद्वारे 2026 पर्यंत सर्व गावातील सर्व लोकांकडे स्वामित्व कार्ड मिळवण्याचे ध्येय सरकारने ठेवले आहे। सरकार आता सर्व नागरिकांची जी संपत्ती आहे त्याचा रेकॉर्ड आपल्या जवळ ठेवणार आहे। पुढचा जो महत्त्वाचा निर्णय घेतलाय तो सर्वसामान्यांच्या फायद्याचा ठरणार आहे।
कोणत्याही व्यक्तीची जी प्रायव्हेट संपत्ती आहे ती संपत्ती सरकार त्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय आता घेऊ शकणार नाही. आता पुढचा जो नियम आहे तो अतिशय फायदेशीर आहे किंवा अतिशय त्या ठिकाणी सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी हा सरकारने लागू केला आहे. आता जसं तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचशा शेतांमधून एखादा रस्ता गेला तर गव्हर्नमेंट काय करायचं, येऊन ते शेत जप्त करून टाकायचं, त्याचा थोडाफार मोबदला द्यायचा आणि शेतकऱ्याला म्हणायचं नाही नाही ही गव्हर्नमेंटची जागा आहे, तुम्हाला ती द्यावीच लागेल. एखाद्याच्या घरापासून एखादा ब्रिज गेला तर सरकार डायरेक्ट ते घर पाडून टाकायचं किंवा अशा प्रकारच्या गोष्टी व्हायच्या. म्हणजे मालमत्ता मालकाची नागरिकाची, पण सरकार त्यावर त्या ठिकाणी मालकी हक्क दाखवत असायची. पण आता सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय स्पष्ट केलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने आता म्हटलेलं आहे की सरकार कोणतीही प्रॉपर्टी त्या व्यक्तीला त्याचा मोबदला योग्य दिल्याशिवाय आणि त्याची योग्य परवानगी घेतल्याशिवाय घेऊ शकत नाही. कोणत्याही सामान्य माणसाची संपत्ती सरकार जप्त करू शकत नाही जोपर्यंत त्याला चांगला मोबदला मिळत नाही आणि सगळी संमती मिळत नाही. संपत्तीचा अधिकार हा संविधानिक अधिकार आहे. त्यामुळे जर तुमच्या घरापासून कुठून जर शेती रस्ता जात असेल किंवा काही गव्हर्नमेंटचं काही त्या ठिकाणी काम होत असेल तर तुम्हाला सरकार आता कुठल्याही प्रकारे जमीन जप्त करणार नाही आणि त्याचा व्यवस्थित मोबदला मिळाल्याशिवाय तर होणारच नाही. तर हाही महत्त्वाचा नियम आहे. आता अतिशय महत्त्वाचा नियम आहे, ही एक अर्जंट सूचना आहे शेतकऱ्यांसाठी किंवा ज्यांच्याकडे शेतजमीन आहे त्यांच्यासाठी. आता याच्यामध्ये असं एक अनिवार्य काम केलेलं आहे की आधार कार्ड आहे. तर आधार कार्डला तुमच्या सगळ्या शेतीचा डेटा, शेतीचं जे डिटेल्स आहे ते लिंक करायचं गव्हर्नमेंटने सांगितलं आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमचं आधार कार्ड हे शेती जे आहे तर त्याला लिंक करणं आवश्यक आहे. ज्यामुळे संपत्तीची सगळी माहिती आधार कार्ड लिंक केल्यामुळे त्या ठिकाणी मिळणार आहे आणि जो काळा बाजार आहे तो थांबेल. आता उत्तर प्रदेशमध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. ज्यांना PM किसानचा लाभ घ्यायचा आहे त्यांचा आधार कार्ड आणि शेतजमिनीचं लिंकिंग झालेलं असणं तिथं अनिवार्य त्या ठिकाणी केले आले आहे. आता पुढचा जो नियम आहे तो मुलींसाठी आहे. ज्यांची लग्न झालेली आहेत अशा मुलींसाठी आहे. तो आता तुम्हाला घरामध्ये राहण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार. आता तो नियम कसा आहे की मुलगा आणि मुलीचा आई वडिलांच्या संपत्तीवर अधिकार दिल्ली हायकोर्टाने स्पष्ट केला. मुलगा आणि मुलगी आई वडिलांच्या घरात तेव्हाच राहू शकते जेव्हा त्यांची परवानगी असेल. बऱ्याच वेळा मुली काय करतात, लग्न करून जातात आणि नंतर हिस्सा मागवतात. पण त्याच वेळेस सरकारने कोर्टाने ही स्पष्ट केलंय की मुलगी जर आई वडिलांना सांभाळत नसेल, तिनं नातं तोडून टाकलं असेल तर कुठल्याही प्रकारे तिला त्याच्यामध्ये हे मिळणार नाही. आणि विशेष म्हणजे मुलांना मुलींना देखील जर आई वडिलांच्या स्वकष्टातून कमवलेल्या घरातून ते त्यांना कधीही बाहेर काढू शकतात. जर त्यांची पूर्वजात पिढीजात जी संपत्ती आहे त्यावर त्या ठिकाणी ती मुलं मुली अधिकार गाजू शकतात. पण आई वडिलांची जी स्वतः कमवलेली संपत्ती आहे त्यावर तुम्ही कधीच अधिकार सांगत नाही. पुढचा नियम जावयांसाठी आहे. आता ज्यांचं लग्न झालं आहे आणि ज्यांच्या सासऱ्यांची प्रॉपर्टीवर जावयांचा हक्क आहे की नाही, तर या विशेषाने एक सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला आहे की जावयाचा सासऱ्याच्या संपत्तीवर कुठलाही अधिकार त्या ठिकाणी नाही आहे. मग तो एकुलता एक जावय जरी असला तरी कुठलाही अधिकार त्या ठिकाणी राहत नाही. पुढचा नियम, बायकोच्या नावावर जर काही खरेदी केली असेल, संपत्ती मालमत्ता काही खरेदी केली असेल तर त्याचा हक्क कोणाचा राहणार, कोण त्याचा मालक राहणार, तर याविषयी देखील एक महत्त्वाचा नियम आहे. याच्यामध्ये असं सांगितलं बऱ्याच वेळा पती काय करतात, पैसे देऊन पत्नीच्या नावे कुठली तरी जमीन घेतात, प्रॉपर्टी घेतात, घर घेतात. मग याचा मालक कोण होणार? पैसे तर पतीनंच दिले, मग कोण हे होणार? तर या संदर्भात एक महत्त्वाचा जो नियम आहे तो करण्यात आला आहे, ज्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की पैसे कोणी देऊ पण ज्याच्या नावावर जमीन आहे, ज्याच्या नावावर मालमत्ता आहे तोच मालक त्या ठिकाणी असणार आहे. पुढचा नियम दत्तक घेतलेल्या मुलांसाठी आहे. ज्यांना दत्तक घेतलेला आहे त्यांचा संपत्तीवर अधिकार स्पष्ट करणारा जो नियम आहे या सरकारच्या माध्यमातून देण्यात आला आहे. जेवढा सख्या मुलांचा अधिकार असतो तेवढाच दत्तक मुलांचा देखील अधिकार असणार आहे. कुठलाही भेदभाव होणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा जो नियम आहे, जो शेवटचा नियम, की ज्याच्यामध्ये की तुम्हाला घरामध्ये त्या ठिकाणी घरात जप्त होऊ शकतं किंवा घरात मग तुमचा अधिकार संपुष्टात येऊ शकतो केव्हा, जेव्हा एखादा मुलगा आईवडिलांचा सांभाळ करत नसेल तर आईवडील त्याला संपत्तीतून काढून टाकण्याचा त्यांना अधिकार देण्यात आलेला आहे. त्याला आपल्या संपत्तीतून ते वजा करू शकतात. आईवडिलांनी त्याची संपत्ती आधी जर मुलाच्या नावावर केली असेल तर ती संपत्ती देखील मागे घेऊ शकतात. सरकारचा हा नियम आहे, वयस्कर लोकांच्या फायद्याचा ठरणार आहे. कोर्टाने स्पष्ट केलंय आईवडिलांचा सांभाळ करणे हे मुलाचं कर्तव्य आहे. मुलं जर ती जबाबदारी समजत नसते तर त्यांचा आईवडिलांच्या संपत्तीवर कोणताही अधिकार त्या ठिकाणी होणार नाही. तर अशा प्रकारचे नियम लागू केले आहेत. या नियमांविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.